कन्नूरमधील आक्षेपार्ह झेंडा काढून तो त्यांच्या धार्मिक स्थळी लावावा असा निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींसह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस आणि महसूल अधिकारी उपस्थित होते। या निर्णयानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर आज सकाळपासून सुरू झालेलं ठिय्या आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आलं। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर त्यातून पडदा टाकण्यात आला। इचलकरंजी जवळच्या कबनूर इथल्या एका महिलेनं महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्यानं रविवारी संतप्त जमावाकडून दगडफेक आणि रास्ता रोकोचा प्रकार घडला। त्यानंतर कबनूरच्या मुख्य चौकातील आक्षेपार्ह झेंडा काढण्यासाठी एक समाज आग्रही होता। या प्रकरणातून पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडल्यानं 53 जणांवर गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे कबनूरमध्ये तणावाचं वातावरण होतं। या पार्श्वभूमीवर कबनूरमधील तो हिरवा झेंडा काढावा, दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि महापुरुषांबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू झालं। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते। कबनूर ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींची 2 वेळा बैठक झाली, पण तोडगा निघाला नाही। अखेर सायंकाळी प्रांत कार्यालयात दोन्ही समाजाचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली। कबनूरमधील तो झेंडा सन्मानानं काढून आपल्या धार्मिक स्थळी लावावा असा तोडगा या बैठकीतून काढण्यात आला। गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य खपवून घेणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं। त्यानंतर हा तोडगा मान्य झाला आणि दिवसभर पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं।